मित्रांनो, अशा प्रकारे आज रँडमली आलो आहे. कॉलेजला गेलो होतो पण आज कॉलेज नाही, तर बोललो आपण जाऊन एकदा तरी बघून येऊ आपली इर्शालगड कसा आहे करून. आता वाजले आहेत सकाळचे 11:16 आणि मी निघालो आता गड चढायला घेतले. आपण पाहू शकता समोर आहे आपला इर्शालगड. आपण बघूया काय कसं आहे. अशा प्रकारे आपण थोडं थोडं करून वरती आलोय. चढायला घेतलं आपण गड आता, आणि तुम्ही पाहू शकता इकडनं व्ह्यू काय दिसतोय. एकदम अप्रतिम. समोर आहे आपलं मोरबे धरण पाहू शकता. 5 मिनिटात तिथे वरती चढलो आहोत. पाहू शकता ही धक्कादायक पूर्ण दरी आहे जी एकदम अलीकडे आहे रस्त्याच्या. इकडे एकच पायवाट आहे तशी एकदम अरुंद, आणि पाहू शकता दोन्ही बाजूला खूप मोठ्या मोठ्या दऱ्या आहेत. कधी पण ट्रॅकिंग करताना थोडासा तो मित्रांनो, तर तुम्ही पाहू शकता मी फक्त 15 मिनिटात एवढ्या वरती आलो आहे. एक चांगली गोष्ट मला वाटली. खूप वरती आले तरी आपण थोडंसं 2 मिनिटाचा ब्रेक घेऊ आणि परत सुरू करू. वरती झालं आहे. वरचे दृश्य पाहू शकता आपण. तर आपण पाहू शकता आता वाजले बरोबर 11, आणि मी हे अचानकच ठरवलं की आपण इर्शालगड गाठूया करून आज कुठल्याही परिस्थितीत. कारण का लहानपणीपासूनचं स्वप्न होतं. एक तर गाव माझा इथलाच आहे तळेगाव करून, तर नेहमी रोज बघायचं सूर्यास्त सूर्योदयाच्या वेळी होडीसारखा दिसणारा डोंगर, आय मीन गड इर्शालगड. ते मी लहानपणी ह्याला होडीसारखं दिसतं म्हणून होडीसारखा डोंगर असं बोलायचो. थोडंसं वरती आल्यावरती आपल्याला परत एकदा हे असं माळरान पाहायला भेटेल. सगळं ओसाड माळरान आहे इथे. थोडीफार क्वचित झाडं आहेत. खाली एक आजोबा होते, त्यांना विचारलं वरती जायला कसं रस्ता. त्यांनी सांगितलं बरोबर. आपण आता डाव्या बाजूने जात आहोत. तर पाहू शकता हे पहिलेचे आदिवासी लोकांचे होते घरं, जे मध्ये पावसाळ्यात दरी वगैरे कोसळली त्यामुळे खूप लोकांचं नुकसान झालं. मग त्यांना खालच्या साईडला शिफ्ट करण्यात आलं आहे. तर एका बाबांना विचारलं मी आता एक रस्ता, तर ते बोलले या झुडपातून आपल्याला जावं लागेल. पुढे जाऊन एक छोटंसं मंदिर आहे, तिकडनंच परत डावी बाजूला होऊन वरती जायला रस्ता आहे. तर बघूया आपण जाऊन. थोडेसे झुडपं वाढलेत, असं आपल्याला जावं लागतं. पाहू शकता तिथे खोल खोल अशी दरी निर्माण झाली आहे पावसाच्या पाण्याने. पण काही नाही, पण वरती चढत राहायचं. वरती आलो आहोत आणि इथे असे दगडे ठेवलेत जेणेकरून की पुढे जाऊ नका करून. आणि थोडंसं पुढं आल्यावरती आपल्याला इथे दिसू शकतं एक पाटी लावलेली आहे इर्शालगडाकडे करून. तर तिकडनं न जाता आपल्याला
इकडनं वरून चढाई करायची अशी. चला. तर फायनली त्या आजोबांनी सांगितल्याप्रमाणे आपण त्या ताडाच्या झाडापर्यंत आलो. एक छोटंसं मंदिर दिसेल बोलले, तर हा मंदिर आपण पाहू शकता. आपण इथे आता पाया पडू आणि पुढच्या वाटचालीला परत सुरुवात करू. तर पायवाटेने आपण वरती आलो आणि वरती सांगितलं अपरिचित गुफा आहे. काय गुहा. तर वरती येता येता आपल्याला इथे ही पाण्याची टाकी दिसते, पाहू शकता. अजूनही स्वच्छ पाणी आहे त्याच्यात. वरून मासे सुद्धा आहेत छोटे छोटे. एवढ्यावर काळजीपूर्वक आपण पाऊल टाकावे आणि आपण चालू आता परत पाण्याच्या टाकीकडे. पाहू शकता एकही चुकी तुमचं आयुष्य वाया घालवू शकते. तर ही एकच स्तंभ असणारी टाकी म्हणून जाणली जाते, कारण का एकच स्तंभ आहे याला. असे डोंगरातून आपल्याला जावं लागतंय, पाहू शकता. बरोबर 40 मिनिटात मी इर्शालगडची चढाई केली आहे. आणि अजून आपण आता वरती जाणार आहोत. चला. तर फायनली वरतीपर्यंत आलो आपण. ही थोडीशी छोटी चढाई बाकी आहे, ही पार केली का आपण पोचलो वरती. तर फायनली आपण पोचलो आहोत इर्शालगडावर. अशा प्रकारे आपण फायनली पार केला आहे, पोहोचलो. बरोबर 12:18ला मी एकदम वरती पोहोचलो आहे. आणि इर्शालगडाचं आपण पाहू शकता. इकडलं तरी बघा, खूप खोल आहे तरी. इकडला सावकाशच जा. आलो आहोत दुसऱ्या शिडीकडे. अजून एक शिडी सहारा चढायला त्यांनी रस्सीचा सहारा सुद्धा दिला आहे. त्यांना वरती चढायचं असेल. आणि वरती आपल्याला पाहू शकता एक शिडी सुद्धा आहे छोटीशी. चढताना थोडी काळजीच घ्यावी, कारण का थोडं जुने झाले आहे सगळं. चला आपण चढूया वरती आता. तर पाहू शकता ते खाली इर्शालवाडी येते सगळी. आणि हे सगळे मोरबे धरण. धोकादायक असे रस्ते आहेत तिथे. आपण खूप सावधानीने यावं ही नम्र विनंती. हे आहेत नजर.
इर्शालगडावरून. तर आता आपण बसलो आहोत इर्शालगडाच्या एकदम टोकावरती. पाहू शकता माझ्या मागे सुद्धा इर्शालगडाचा टोक आहे एक, आणि पुढच्या साईडला वरती पोचलो आहे. आणि खूप चांगलं वाटतंय. हा एक पहिला टोक आणि हा दुसरा टोक, एवढं सगळं मिळून आपला इर्शालगड बनतो. सर्वे मोरवे धरण आहे. तो ते मोरबे धरणचा गेट, मेन एंट्री. इथे सगळे पावसाळ्यात पाणी असावे, पूर्ण वॉटरफॉल सारखा. तर ह्या आपल्या इर्शालगडावरती आपण चढलो आहोत. गड म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम आठवते आपला एकमेव छत्रपती शिवाजी महाराजांचा चेहरा लगेच समोर येतो आपल्या. जय भवानी, जय शिवाजी. अप्रतिम दृश्य पाहायला भेटले, डोळ्याचे पारणेच फिटले असं म्हणायला हरकत नाही. तर आपण परत इकडनं परत असं जाणार त्या साईडला, तिकडनं पायवाटे खाली उतरायला. आपला इर्शालगड बघून झालेला आहे. आता खूप आनंद झाला एवढ्या वरती आल्यावरती. हे गड चढून झाला तर गड उतरायला आपण सुरुवात केली आहे. तर मंडळी, आपल्या इर्शालगड हे बघून झाले आहे पूर्ण. तुम्हाला कसं वाटलं हा आजचा ट्रेक हे नक्की सांगा मला, आणि लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. हे काही दृश्य आहेत जे आपण पाहू शकता आता, हे मी माझ्या फोनमध्ये टिपण्यात आले आहेत.